गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ, इयत्ता 6वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे आर. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये गती व गतीचे प्रकार हा धडा चालू केलेला आहे. यामध्ये आपण गती म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तर वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची गती असे म्हणतात. गतीचे प्रकार यामध्ये आपण रेषीय गती याविषयी माहिती घेतलेली आहे. म्हणजेच एकाच रेषेमध्ये जर वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो. रेषीय गतीचे रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती असे दोन प्रकार आहेत. हेही आपण पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नैक रेषीय गती याविषयी माहिती घेणार आहोत. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असे म्हणतात. रेषीय गतीमध्ये आपण पाहिलं की यामध्ये वस्तूचे विस्थापन एका सरळ रेषेमध्ये होत असते. परंतु नैक रेषीय गतीमध्ये एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असे म्हणतात. आणि या नैक रेषीय गतीचे प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार आहे आंदोलित गती. बघा, ज्यावेळेस तुम्ही झोपाळ्यावर झोका घेता तेव्हा झोपाळ्याची हालचाल एका विशिष्ट पद्धतीने होत असते. झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती असे म्हणतात. झोका घेत असताना आपण पाहतो की एका टोकाकडून झोक्याला सुरुवात झाली की झोका दुसऱ्या टोकाकडे जातो, पुन्हा मूळ स्थितीवर येऊन पुन्हा दुसऱ्या टोकाकडे, अशा पद्धतीनं हेलकावे त्यामध्ये होत असतात. आणि झोपाळ्याची ही जी गती आहे त्याला आंदोलित गती असे म्हणतात. आता याचप्रमाणे आपल्याला घड्याळाचा फिरणारा लंबक तसेच पक्ष्यांच्या पंखांची हालचाल ही सुद्धा आंदोलित गतीची उदाहरणे सांगता येतील. आता पक्षी उडत असताना त्यांच्या पंखाची जी हालचाल आहे ती वर खाली या पद्धतीनं आंदोलने घेत होत असते. त्यामुळे याला आंदोलित गती असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर घड्याळाचा फिरणारा लंबक. टोलची जी घड्याळं असतात त्याच्यामध्ये याचा जो लंबक आहे तो मागे पुढे या पद्धतीनं त्याची सतत हालचाल होत असते. म्हणजे त्याची आंदोलने चालू असते. त्यामुळे हा आंदोलित गतीचा प्रकार आहे. त्याचबरोबर शिवणयंत्र चालू असताना सुईची जी हालचाल होते ती हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा ही देखील आंदोलित गतीचीच उदाहरणे आहेत. म्हणजेच आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. आता नैक रेषीय गतीचा आपण पुढचा प्रकार पाहूया. तो आहे वर्तुळाकार गती. आता घड्याळाचे जे काटे आहेत ते वर्तुळाकार फिरतात. त्याचप्रमाणे पंखा, आकाशपाळणा, मेरीगो राऊंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. पंख्याचं आपण उदाहरण पाहतो, पंखासुद्धा गोल फिरतो. त्यानंतर आकाशपाळणा, मेरीगो राऊंड याची जी हालचाल आहे ती वर्तुळाकार होत असते. वर्तुळाकार मार्गाने त्यांची फेरी ते पूर्ण करत असतात. तर ही जी उदाहरणं आहेत ती वर्तुळाकार गतीची उदाहरणं आहेत. म्हणजेच वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. यामध्ये आपण घड्याळाच्या काट्यांचं उदाहरण सांगू शकतो. त्याचप्रमाणे पंखा, आकाशपाळणा, मेरीगो राऊंड
हे गोल गोल फिरतात, म्हणजेच वर्तुळाकार मार्गाने फिरतात, त्यामुळे या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. आता आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येते की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरी गो राऊंडसुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते. वस्तूमधील या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. आणि ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. थँक्यू.